न्यू इंडिया बँकेच्या ठेवीदारांची आज सभा होणार आहे। बँक क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत। गोरेगावच्या केशव स्मारक ट्रस्टच्या हॉलमध्ये ही बैठक होणार आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादण्यात आल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या ठेवीदारांची जाहीर सभा होणार आहे। या सभेमध्ये बँक क्षेत्रातील तज्ज्ञ विश्वास उडगी आणि भूषण ठाकूर मार्गदर्शन करणार आहेत। सहकारी बँकेच्या ठेवीदारांचे संरक्षण करण्याची तरतूद 1961च्या कायद्यामध्ये आहे आणि त्या अनुषंगाने उडगी आणि ठाकूर ठेवीदारांना मार्गदर्शन करणार आहेत। ही सभा गोरेगाव येथील केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या हॉलमध्ये सकाळी सुरू होणार आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। चेतन, आज न्यू इंडिया बँकेच्या ठेवीदारांची बैठक होणार आहे, काय अधिकची माहिती? निश्चित नीलम, ज्या प्रकारे 122 कोटी रुपयांचा जो घोटाळा आहे तो या बँकेत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर आता या बँकेतील ठेवी काढण्यासंदर्भात निर्बंध लागण्यात आलेले आहे आरबीआयकडून आणि याच पार्श्वभूमीवर आता ठेवीदारांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे, भीतीचं वातावरण आहे। आपण दिलेली रक्कम बुडणार तर नाही ना अशी भीती त्यांच्या संदर्भात व्यक्त केली जात होती आणि म्हणूनच आता या सर्व ठेवीदारांना एकत्रित करत कुठेतरी बँकिंग तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते असलेल्या विश्वास उडगी यांनी आज एका सभेचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये ठेवीदारांना आपल्या ठेवी पुन्हा मिळवण्यासाठी कशा प्रकारे पुढच्या तरतुदी करायच्या आहेत, कशा प्रकारचं पुढचं नियोजन करावं लागेल या संदर्भातील सविस्तर मार्गदर्शन आहे ते उडगी करणार आहेत। दरम्यान या बँकेचे महाव्यवस्थापक असलेल्या हितेश मेहताला ईओडब्ल्यूने ताब्यात घेतलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये नेमकं कोण कोण सामील होतं याची साखळी कुठपर्यंत गेलेली आहे त्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। मात्र हा तपास सुरू असताना बँकेतील निर्बंध कशा प्रकारे शिथिल करता येईल आणि ठेवीदारांना आपल्या ठेवी पुन्हा कशा मिळवता येतील याबाबतचं महत्त्वाचं मार्गदर्शन आजच्या या सभेमध्ये होणार आहे। त्यामुळे आता एक व्यापक जन आंदोलन आहे ठेवीदारांचं, ते उभं राहताना पाहायला मिळत आहे। जी धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक गैरव्यवहार प्रकरणी आता हितेश मेहताला अटक करण्यात आली। आज मेहताला हॉलिडे कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। हा गैरव्यवहार फक्त 122 कोटींचा आहे की त्याहून अधिक आहे याचा पोलीस तपास करतायत। या प्रकरणी आता मॅनेजर हितेश मेहताला पोलिसांनी अटक केलेली आहे। त्याला आता आज हॉलिडे कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। या संपूर्ण घोटाळ्याचा आता पोलीस अधिक तपास करतायत। तर ठेवीदारांची आज सभा होणार आहे। यामध्ये ठेवीदारांसोबत बातचीत केली जाणार आहे, त्यांचे गैरसमज हे दूर केले जातील। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी मॅनेजर हितेश मेहताला आता अटक करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।